Screen is visible? Screen is Yes, visible sir. or not visible? Yes, sir. Yes, sir. Yes, sir. Yes, sir. Screen is visible, no? Yes, sir. Visible. Yes, sir. Okay. Yes, sir. Good afternoon to all of you. Good Good afternoon, sir. Sir. In previous lecture, we have discussed काय डिस्कस केलं होतं आपण प्रिव्हियस लेक्चरला? We have discussed teaching scheme and examination scheme in details. We also covered details regarding teaching scheme and examination scheme. And now in today's lecture, we have discussed about engineering mechanics. Today we have discussed lecture about engineering mechanics. In that, course outcomes and outcomes and objectives of the engineering mechanics in details. Okay. What is mean by EAC? Who can told me? Who can told me what is mean by EAC? End semester exam. End semester examination. Okay, and IAC means In semester exam. In semester exam. examination. and ICA. What is mean by ICA? कौन सांगते ICA means? Internal continuum assessment. Okay. Okay. We have discussed in course objectives one by one. First objectives to impart knowledge of basic phenomena in engineering mechanics and to lay a foundation for its engineering application by studying statistics and dynamics. First course objective is to impart knowledge of basic phenomena in engineering mechanics and to lay a foundation for its engineering application by studying statistics and dynamics. हॅलो सर, Yes. आवाज येत नाहीये सर तुमचा. आवाज येत नाही. माईक चालू आहे कोणाचा तरी. कोणाचा माईक चालू असेल त्यांनी बंद करायचा आहे. माईक कोणाचा चालू आहे म्यूट करायचा आहे माईक त्यांनी. ओके. कोर्स ऑब्जेक्टिव्ह, फर्स्ट कोर्स ऑब्जेक्टिव्ह काय आहे? टू इम्पार्ट नॉलेज ऑफ बेसिक फेनॉमेना इन इंजिनिअरिंग मेकॅनिक्स and to lay a foundation for its engineering application by studying statistics and dynamics. आवाज येते सगळ्यांना माझा? Yes, sir. Yes, sir. ओके. इंजिनिअरिंग मेकॅनिक्स मध्ये
काय एम असणार आहेत ते चॅप्टर आपण लर्न केल्यानंतर, इंजिनिअरिंग मेकॅनिक्स हा सब्जेक्ट लर्न केल्यानंतर जे बेसिक फंडामेंटल्स आहेत, त्या सब्जेक्ट मधील जे बेसिक फंडामेंटल्स आहेत, फॉर एक्झाम्पल फोर्स असेल, तुमचं डायनॅमिक्स, स्टॅटिस्टिक्स, हे जो पार्ट आहे तो बेसिक कन्सेप्ट आपले काय असणार आहे क्लिअर आपण शिकणार आहोत. म्हणजे आपल्याला ते ऑब्जेक्टिव्ह आहेत, आपल्याला त्यातून आपल्याला ते शिकायला भेटणार आहे. फोर्स म्हणजे काय, व्हॉट इज मीन बाय फोर्स, व्हॉट इज मीन बाय स्टॅटिस्टिक्स, व्हॉट इज मीन बाय डायनॅमिक्स. Statistics is related to rest condition and dynamics is related to a motion. Okay, statistics means when forces acting on a body, then effects त्या फोर्सेसचा इफेक्ट काय होणार आहे त्या बॉडीवर, त्या फोर्सेसचा इफेक्ट काय त्या बॉडीवरती काय होणार आहे, त्या बॉडीवरती इफेक्ट झाल्यानंतर ती बॉडी ही रेस्ट कंडिशनलाच असणार आहे, ती बॉडी रेस्ट कंडिशनला असणार आहे, त्याला आपण काय म्हणतो स्टॅटिस्टिक्स. आणि एखाद्या बॉडीवरती फोर्स अप्लाय केला, आपण एखादी रिजिड बॉडी आहे, त्या रिजिड बॉडीवरती आपण काय केला, फोर्स अप्लाय केला, आणि ते फोर्स अप्लाय केल्यानंतर ती बॉडी काय होते, मोशन मध्ये असेल. ती बॉडी कशात असणार आहे, मोशन मध्ये असणार आहे. मग ते कशाच्या रिलेटेड आहे, ते डायनॅमिक्सच्या रिलेटेड आहे. म्हणजेच आपल्याला जे स्टॅटिस्टिक्स, डायनॅमिक्स, जे स्टॅटिस्टिक्स आणि डायनॅमिकच्या रिलेटेड जे कन्सेप्ट आहे ते कन्सेप्ट आपल्याला इथं शिकायला भेटणार आहेत. ओके, व्हॉट इज मीन बाय स्टॅटिस्टिक्स, डायनॅमिक्स, नंतर फोर्स. फोर्सची डेफिनेशन कोण सांगतो, प्लीज कॅन टोल्ड मी फोर्स, व्हॉट इज मीन बाय फोर्स. Who can told me force? Force means hello, माझा आवाज येतो सगळ्यांना? Yes, sir. Force means what? फोर्स कोण सांगतोय तुम्हाला, फिजिक्सला झाला असेल की फोर्स. मास इंटू एक्सेलरेशन. ओके, एखादी बॉडी आहे, त्या बॉडीवरती आपण तो फोर्स अप्लाय केला तर ती बॉडी एका प्लेसवर एक्सटर्नल फोर्स अप्लाय केला त्या बॉडीवरती, तर ती बॉडी वन प्लेस टू अनदर प्लेसला मुव्हिंग होणार, त्याला सुद्धा आपण फोर्स म्हणतो. ओके, नेक्स्ट फोर्स ऑब्जेक्टिव्ह, आपण जे बेसिक फंडामेंटल्स आहेत बाबा, युनिट्स असतील, फोर्स युनिट काय असणार आहे, फोर्स युनिट्स काय असणार आहे, युनिट ऑफ फोर्स न्यूटन. ओके, फिजिकल क्वांटिटी असतील, फंडामेंटल युनिट्स असतील. युनिट मीन्स युनिट कोण करते डिफाइन युनिट, व्हॉट इज मीन बाय युनिट. Who can told me, कोण सांगू शकते मला. मेजरमेंट ऑफ फिजिकल क्वांटिटी. मेजरमेंट ऑफ फिजिकल क्वांटिटी, स्टँडर्ड फिजिकल क्वांटिटी. फंडामेंटल युनिट्स काय असणार, फंडामेंटल युनिट्स फॉर एक्झाम्पल, फंडामेंटल युनिट्स अँड डिराइव्ड युनिट्स. फॉर एक्झाम्पल units length, mass, time, temperature. and derived units. What is mean by the derived units? कशाला म्हणतो आपण डिराइव्ड युनिट्स, कोण सांगू शकते का? मॅथमॅटिकल कॉम्बिनेशनला डिराइव्ड युनिट्स म्हणतात. आवाज येत नाही तुमचा. हॅलो सर. हा सर, त्या युनिटला मल्टिप्लिकेशन आणि डिव्हिजन करून जे बेस युनिट असतं ते त्याला डेरिव्हेशन युनिट म्हणतात. ओके, अजून कोण सांगू शकतो, यू कॅन टोल्ड एनीवन, अजून कोण सांगू शकतो. ओके, कोर्स ऑब्जेक्टिव्ह आपण सेकंड ऑब्जेक्टिव्ह बघतोय, टू डेव्हलप सायंटिफिक अप्रोच अमॉंग द स्टुडंट टुवर्ड्स एनालिसिस अँड डिझाईन ऑफ व्हेरियस स्ट्रक्चरल एलिमेंट. व्हेरियस स्ट्रक्चरल एलिमेंट काय असणार, व्हेरियस स्ट्रक्चरल एलिमेंट्स. आपली बिल्डिंग एक सपोज आहे, त्या बिल्डिंगचे एलिमेंट्स काय असणार आहेत. मस्त आवाज येते का. बिल्डिंगचे युनिट्स काय असणार आहेत, बीम, कॉलम, लिंटेल.
अनालिसिस अँड डिझाईन आपण या चॅप्टर मध्ये जे फोर्स असतील, एखाद्या बॉडीवरती आपण फोर्स अप्लाय केले, पुन्हा एखादी रिजिड बॉडी आहे, इक्विलिब्रियम मध्ये असेल, त्याचं काय आपण अनालिटिकली आणि डिझाईन या दोन्हीचं अनालिसिसही करायला शिकतो आणि डिझाईनही एखाद्या एलिमेंटचं आपल्याला करायला येतं. ओके, हे आपण इंजिनिअरिंग मेकॅनिक्स हा सब्जेक्ट शिकत असताना आपल्याला अनालिसिस पुन्हा डिझाईन करता येतं. एखादा टावर असेल, टावरला ट्रसेस असतील बघा, त्या ट्रसेस असल्यानंतर ते एलिमेंट असतात, ते एलिमेंटचं कोणत्या पॉईंटहून कोणत्या पॉईंटवर किती लोड ऍक्सेप्ट केला जाईल त्याचं सुद्धा आपण डिझाईन करतो. ओके, नेक्स्ट ऑब्जेक्टिव्ह इज टू इनेबल प्रॉब्लेम सॉल्विंग एबिलिटीज अँड इनकॅल्क्युलेट एक्सपेरिमेंटल ऑब्झर्वेशनल अँड इन्व्हेस्टिगेशनल स्किल अमॉंग द लर्नर्स. तुम्हाला हा इंजिनिअरिंग मेकॅनिक्स शिकत असताना जे प्रॉब्लेम असतील, जे आपण प्रॉब्लेम सॉल्व्ह करतो, त्या प्रॉब्लेम सॉल्व्ह केल्यानंतर आपल्याला आयडिया भेटू शकते. फोर्स किती आहे, रिझल्टंट किती येतो, कपल म्हणजे काय, ह्याचा एक्सपेरिमेंट आपण अनालिटिकली स्टडी करतो आणि एक्सपेरिमेंटली स्टडी करतो. त्या ठिकाणी आपल्याला ऑब्झर्वेशन होतं. आपल्याला सपोज आता इंजिनिअरिंग मेकॅनिक्स हा आपला बेसिक सब्जेक्ट आहे. इंजिनिअरिंग मेकॅनिक्स आपला बेसिक सब्जेक्ट आहे. त्यानंतर आपल्याला बेसिकहून आपल्याला जे पुढे जाऊन आपल्याला इंजिनिअरिंग मध्ये जे दुसरे सब्जेक्ट असतात रिलेटेड टू द इंजिनिअरिंग मेकॅनिक्स, डिझाईन ऑफ मशीन मेकॅनिकल साठी, डिझाईन ऑफ स्टील स्ट्रक्चर, डिझाईन ऑफ आरसीसी स्ट्रक्चर, स्ट्रेंथ ऑफ मटेरियल, हे जे सारखे सब्जेक्ट असतील ते कशावर डिपेंड्स आहेत की हे तुमचे बेसिक कन्सेप्ट आहेत जे इंजिनिअरिंग मेकॅनिक्स मध्ये आपण लर्न करतो, त्या कन्सेप्टवर डिपेंड आहेत. तेच कन्सेप्ट आपल्याला पुढे येऊन उपयोगासाठी येतात. ओके, टू प्रिपेअर द स्टुडंट हायर लेवल प्रोसेस अनालिसिस डिझाईन ऑफ इंजिनिअरिंग स्ट्रक्चर. हेच आता मी तुम्हाला सांगितलं. ज्यावेळेस पुढे जाऊन तुम्हाला इंजिनिअरिंग साठी सेकंड इयर, थर्ड इयर आणि बीटेक साठी ओके ते तुमचे कोर ब्रांचेसच्या रिलेटेड जे सब्जेक्ट आहेत, सपोज डिझाईन ऑफ मशीन, मेकॅनिकल साठी डिझाईन ऑफ मशीन असतं, इलेक्ट्रिकल साठी डिझाईन ऑफ इलेक्ट्रिकल काय तर सब्जेक्टचं नाव आहे, त्यासाठी सुद्धा तुम्हाला जे बेसिक कन्सेप्ट लागतात, ते बेसिक कन्सेप्टची गरज असते, ते आपल्याला कुठं पाहायला मिळते की इंजिनिअरिंग मेकॅनिक्स त्याच्या रिलेटेड आपण त्या ठिकाणी यूज करतो. सिव्हिल साठी डिझाईन ऑफ स्टील स्ट्रक्चर, स्ट्रेंथ ऑफ मटेरियल, मेकॅनिकल साठी डिझाईन ऑफ मशीन, डिझाईन ऑफ मशीन, हे सारख्या सब्जेक्टला आपण इंजिनिअरिंग मेकॅनिक्सचा यूज होतो. ओके, आता कोर्स आउटकम हा सब्जेक्ट लर्न झाल्यानंतर तुम्हाला त्यातून आपल्याला काय आउटकम्स भेटणार आहे, काय आपण कोणतंही काम करत असताना आउटकम रिलेटेड करत असतो. ओके, त्यापासून आपल्याला काय आउटकम भेटते, आउटकम भेटणार आहे आपल्याला, ते आपण त्याच्यानुसार आपल्याला इनपुट द्यावं लागतं. ओके, मग ती इनपुट आपण कसं देतो, आपल्याला काय भेटणार आहे त्यानुसार आपण इनपुट देतो, म्हणजे त्यानंतर आपल्याला आउटकम्स भेटतात. ओके, ऍट द एंड ऑफ दिस कोर्स द स्टुडंट विल बी एबल टू, स्टुडंट हा कोर्स लर्न झाल्यानंतर काय काय जमलं पाहिजे बाबा, फोर्स कसं रिझॉल्व्ह करायचं, फोर्सचा रिझल्टंट कसा कॅल्क्युलेट करायचा, त्याचं अनालिसिस कसं करायचं, डिझाईन कसं करायचं, हे आपल्याला हा सब्जेक्ट लर्न झाल्यानंतर प्रत्येक गोष्टीचं नॉलेज त्या ठिकाणी आपल्याला येणार आहे. ओके, अप्लाय फंडामेंटल्स ऑफ इंजिनिअरिंग मेकॅनिक्स फॉर अनालाइज द इफेक्ट्स ऑफ सिस्टीम ऑन रिजिड बॉडी. तर फोर्स सिस्टीम असते, फोर्स सिस्टीम म्हणजे आपण ह्यात काय शिकणार आहे, कोलिनियर फोर्सेस, कोप्लॅनर फोर्सेस मीन्स व्हॉट इज कोलिनियर अँड कोलिनियर, कोप्लॅनर, कॉन्करंट, नॉन कॉन्करंट फोर्सेस, रिजिड बॉडीवरती ते ऍक्ट झाल्यानंतर त्या बॉडीचे इफेक्ट्स काय होणार त्या बॉडीवरती, ते आपण ह्या चॅप्टर मध्ये लर्न केल्यानंतर आपल्याला अनालिसिस करता येतं. हा सब्जेक्ट आपण लर्न केल्यानंतर एखादं स्ट्रक्चर असेल त्या स्ट्रक्चरचं आपल्याला अनालिसिस करता येतं, डिझाईन करता येतं. नेक्स्ट आउटकम्स, अनालाइज व्हेरियस टाइप्स ऑफ स्टॅटिकली डिटर्मिनेट बीम्स, पिन जॉइंटेड ट्रसेस, एक मिनिट,
Analyze various types of statically determinate beams, pin joint trusses by analytically and graphically made. आता determinate means what? आता determines म्हणजे आपण रिएक्शन कॅल्क्युलेट करतो. काय करतो? रिएक्शन कॅल्क्युलेट करत असतो आपण. ते रिएक्शन फाइंड आउट करण्यासाठी आपल्याला इक्विलिब्रियम इक्वेशनचा यूज करावा लागतो. काय करावा लागतो? इक्विलिब्रियम इक्वेशनचा यूज करावा लागतो. त्यात आपल्याला जे रिएक्शन असतील, आपल्याला सिम्पली सपोर्टेड बीम असेल, कॅन्टिलिव्हर बीम असेल, त्याचं आपण काय करतो? रिएक्शन कॅल्क्युलेट करतो. त्याला आपण काय म्हणतो? डिटर्मिन. असे इक्विलिब्रियम इक्वेशन नुसार जे आपल्याला रिएक्शन कॅल्क्युलेट करता येते त्याला आपण डिटर्मिनंट स्ट्रक्चर म्हणतो. आणि इनडिटर्मिनंट स्ट्रक्चर म्हणजे वी कॅनॉट फाइंड सपोर्ट रिएक्शन. वी कॅनॉट फाइंड सपोर्ट रिएक्शन युजिंग इक्विलिब्रियम इक्वेशन. आपल्याला त्या रिएक्शन कॅल्क्युलेट करता येत नाही, त्याला आपण इनडिटर्मिनेट स्ट्रक्चर म्हणतो. ओके. आता लोकेट सेंटर अँड सेंटर ऑफ ग्रॅव्हिटी अँड कॅल्क्युलेट मुवमेंट ऑफ इनर्शिया. कॅल्क्युलेट मुवमेंट ऑफ इनर्शिया ऑफ प्लेन लॅमिना. आता सेंट्रॉइड. आता बघा, आता मी मोबाईल घेतोय, हा माझा मोबाईल आहे. याचा सेंटर काय असणार? याचा सेंटर कुठं असणार? कोण सांगताय मला? हा माझा रेक्टँग्युलर आहे असं समजा बॉडी. त्याचा सेंटर कुठं असणार आहे? मध्ये. ओके. ह्याचा कुठं सेंटर असणार आहे? सेंटरला असणार. ओके. मग आपल्याला सेंटर अँड सेंटर ऑफ ग्रॅव्हिटी मध्ये आपण काय शिकणार आहोत? तर आता आपलं व्हेरियस टाइप्स ऑफ शेप्स असतील. व्हेरियस टाइप्स ऑफ ट्रायंगल असेल, रिजिड बॉडी असेल, टेबल्स असतील, पुन्हा नंतर तुमचे सेंटर आपण कसं ट्रायंगल असेल, सर्क्युलर शेप असेल, त्याचा आपण स्टडी करणार आहोत सेंटर अँड सेंटर ऑफ ग्रॅव्हिटी मध्ये. त्यानंतर आपल्याला प्रत्येकाचा सेंटर कॅल्क्युलेट करता येणार आहे. नेक्स्ट आउटकम्स आहे अप्लाय नॉलेज ऑफ कायनेटिक्स अँड कायनॅमेटिक्स ऑफ रिजिड बॉडी. एखादी रिजिड बॉडी आहे, त्या रिजिड बॉडीवरती आपण प्रोसेस ऍक्ट केलेली आहे. रिजिड बॉडीवरती आपण काय केलं? प्रोसेस ऍक्ट केलेलं आहे. आणि ते प्रोसेस ऍक्ट केलं ते मोशन निर्माण होणार आहे. त्या मोशनला विथ क्वाजिंग मोशन अँड मास कन्सिडर. क्वाजिंग मोशन अँड मास कन्सिडर करतो त्याला आपण कायनेटिक्स म्हणतो. आणि कायनॅमॅटिक्स मीन्स विदाउट कन्सिडरिंग प्रोसेस ऑफ मोशन अँड विथ मास. या एका ठिकाणी आपण काय करतो? क्वाजिंगचे जे मोशन आहे ते कन्सिडर करतो आणि त्याला जे ऍक्ट होणार वेट असणार म्हणजे मास असणार ते सुद्धा आपण त्या ठिकाणी कन्सिडर करतो. आणि एकीकडे आपण कायनॅमॅटिक्स मध्ये ते कन्सिडर करत नाहीये, त्याला आपण काय म्हणतो? कायनॅमॅटिक्स अँड कायनेटिक्स. आता आपण नेक्स्ट कोर्स आउटकम्स आहे यूज वर्क एनर्जी मेथड फॉर अनालायझिंग अँड लिनियर रॅशनल मोशन. आता मी तुम्हाला आपण स्टार्ट करण्याच्या अगोदर मी तुम्हाला बेसिक व्हॉट इज मीन बाय मेकॅनिक्स, इंजिनिअरिंग मेकॅनिक्स मध्ये दोन ब्रँच पुन्हा आपल्याला डिव्हाइड होते. स्टॅटिक्स, डायनॅमिक्स. डायनॅमिक्सचे दोन पार्ट पडते. डायनॅमिकचे दोन पार्ट कोणते पडते? कायनेटिक्स अँड कायनॅमॅटिक्स. हे आपण स्टडी करूया पहिल्यांदा. त्यानंतर तुम्हाला बेसिक काय कन्सेप्ट असतील त्या ठिकाणी तुम्हाला समजणार आहेत. ओके. What is mean by mechanics? Who can told me? कोण सांगते मला? What is mean by mechanics? Okay. Mechanics, the branch of physics or applied physics dealing with force acting on a body, produces rest or motion. Okay. Good. अजून कोण सांगू शकते? Can I tell, sir? Okay.
Mechanics is the branch of physics or applied physics. It deals with forces acting on body, its rest or motion. It's Okay. called mechanics. Okay, mechanics is the branch of physics or applied physics, which deals with the study of process and their effect acting on a body which is at rest or in motion, means mechanics. समजते सगळ्याला? Mechanics is a branch of physics or applied physics which deals with the study of process and their effect acting on a body which is rest or in motion. Okay, समझ सगळं डेफिनेशन? Yes or no मध्ये reply द्या. Yes, sir. Yes, sir. Yes, sir. Okay, write down this definition. Mechanics is branch of physical science or physics or applied physics which deals with the study of, तुम्ही राइट डाउन करून घ्या माझ्यासोबत, स्टडी ऑफ forces and their effect acting on body which is rest or in motion. Mechanics is a branch of physical science or physics which deals with the study of process and their effect acting on a body which is rest or in motion. Mechanics branch आहे, कशाची ब्रांच आहे? फिजिक्स और अप्लाइड फिजिक्सची आहे. त्यात आपण स्टडी करतोय, कशाचा स्टडी करतोय? फोर्सेसचा स्टडी करतोय. आपण कशाचा स्टडी करतोय? प्रोसेसचा. केव्हा करतोय? एखाद्या बॉडीवरती ती प्रोसेस ऍक्ट झाल्यानंतर त्याचा स्टडी करतोय. मग त्याचा इफेक्ट काय होणार आहे? त्या बॉडीवरती त्या प्रोसेसचा इफेक्ट काय होणार आहे? ती बॉडी रेस्ट मध्ये तर असू शकते किंवा ती बॉडी मोशन मध्ये असू शकते किंवा मोशन मधून ती बॉडी रेस्ट कंडिशनला जाऊ शकते किंवा ती बॉडी मोशन टू रेस्ट कंडिशनला जाते. याचा जो होल मेकॅनिझम आपण स्टडी करणार आहोत त्याला आपण काय म्हणतोय? मेकॅनिक्स म्हणतोय. ओके, सगळ्यांना समजलं? Yes, sir. Yes, sir. नेक्स्ट, इंजिनिअरिंग मेकॅनिक्स. व्हॉट इज मीन बाय इंजिनिअरिंग मेकॅनिक्स? कोण सांगू शकते मला? तर मी सांगू. ओके, Study of forces and their acting on a body when body is rest or it has motion is called as engineering mechanics. ओके, गुड. एनीवन? अजून कोण सांगू शकते का? अजून कोण सांगू शकते का? स्टडी ऑफ प्रोसेस and their effect, study of process and their effect acting on a body, effect acting on a body when body is motion or rest. त्याला आपण काय म्हणतो? इंजिनिअरिंग मेकॅनिक्स. इंजिनिअरिंगच्या आस्पेक्ट नुसार जो आपण स्टडी करणार आहोत, इंजिनिअरिंगच्या आस्पेक्ट नुसार जो आपण स्टडी करणार आहोत तो इंजिनिअरिंग मेकॅनिक्स मध्ये करतो. इंजिनिअरिंगच्या आस्पेक्ट असतील, त्या आस्पेक्टच्या आधार घेऊन आपण जो स्टडी करतो त्याला आपण काय म्हणतो? इंजिनिअरिंग मेकॅनिक्स म्हणतो.
बघा मी अजून डेफिनेशन सांगतोय तुम्हाला. स्टडी ऑफ फोर्सेस अँड देअर इफेक्ट ऍक्टिंग ऑन अ बॉडी. स्टडी ऑफ फोर्सेस ऍक्टिंग ऑन अ बॉडी and their effect study of forces and their effect acting on a body when body is motion or rest means engineering mechanics. बघा मी राईट डाऊन करतो डेफिनेशन. कोण सांगू शकते का मला इंजिनिअरिंग मेकॅनिक्स म्हणजे? सांगू का सर? हा सांगा. Study of forces and their effect acting on a body when body is rest or at motion is called engineering mechanics. ओके गुड. अजून कोण सांगू शकते का? Yes, sir. Study of forces and their effect acting on body when body is rest or at motion is called engineering mechanics. अजून कोण सांगते? Sir, me. हा ओके. Study of forces and their body. Study of forces and their effect acting on a body. When body is motion or rest, it is known as engineering mechanics. गुड. अजून अजून कोण Can I सांगते? tell, sir? हा ओके. Study of forces and their effect acting on a body when body is at rest or at motion is called engineering mechanics. ओके. नेक्स्ट अजून कोण सांगू शकते का? May I, sir? हा येस. Study of forces and their effect acting on a body when body is a rest or at motion is called as engineering mechanics. ओके. अजून Can I, sir? हा येस. Study of forces and their effect acting on body when body is rest or motion is called engineering mechanics. Okay. Write down this definition. Engineering mechanics, study of process and their effect acting on a body when body is rest or in motion. Write down this definition, mechanics and engineering mechanics. नंतर इंजिनिअरिंग मेकॅनिक्सचे दोन पार्ट मध्ये डिवाइड होते, डायनॅमिक्स अँड स्टॅटिक्स. डायनॅमिक्स इज रिलेटेड टू मोशन आणि स्टॅटिक्स रिलेटेड टू रेस्ट. झालं सगळ्यांचं लिहून? Yes, Yes, sir. sir. Okay. आता what is mean by statistics and dynamics? Statistics means branch of engineering mechanics which deals with the forces and their effect acting on a body when the body is rest. Body काय आहे? रेस्ट. ब्रांच ऑफ इंजिनिअरिंग मेकॅनिक्स कशी ब्रांच आहे? इंजिनिअरिंग मेकॅनिक्सची ब्रांच आहे which deals with the forces and their effect acting on a body when the body is rest means statistics. बॉडी रेस्ट कंडिशनला असेल तेव्हा काय असणार तुमचं? स्टॅटिस्टिक्स असणार आहे. आणि बॉडी मोशनला असेल तर काय असणार आहे? कोण सांगेल? Dynamics. डायनॅमिक्स. व्हेरी गुड. Dynamics. Dynamic. ओके. तर फॉर एक्झाम्पल सांगतो मला स्टॅटिस्टिक्स. स्टॅटिस्टिक्स फॉर एक्झाम्पल काय असू शकतं? कोण सांगू शकते मला स्टॅटिस्टिक्स? फॉर एक्झाम्पल प्रोसेस ऍक्टिंग ऑन अ बिल्डिंग. प्रोसेस ऍक्टिंग ऑन अ बिल्डिंग. आता प्रोसेस ऍक्टिंग ऑन बिल्डिंग म्हणल्यानंतर काय असं येऊ शकते? बाबा विंड फोर्सेस ऍक्ट झाले बिल्डिंग वरती, विंड फोर्सेस ऍक्ट झालेले आहेत किंवा आपले रेन ड्रॉप्स हे झालेले आहेत, ड्रॉप झाले आहेत. काय इफेक्ट होणार आहे का त्या बिल्डिंग वरती? No, sir. ओके. अजून बोल. हा, विंड फोर्स sir. आपल्या बिल्डिंग वरती कोणता इफेक्ट होतोय का? विंड फोर्स. आता बघा आपली बिल्डिंग आहे आणि आपला विंड फोर्स म्हणजे वारा जे येते आपलं, त्या वाऱ्याचा काही इफेक्ट होणार आहे का त्या बॉडीवरती, त्या बिल्डिंग वरती No, इफेक्ट sir. होणार आहे No, का? sir. जे No, आपला sir. फॉक्स No, पडते sir. त्या ड्रॉपचं No, काय? sir. No, sir. बिल्डिंग आपली No, टिल्टिंग sir. होते, रोटेशन होते का सर? होती का? नाही. No, का sir. ते म्हणजे काय असणार आहे? रेस्ट कंडिशनची काय असणार? तो रेस्टला असणार म्हणजे तो स्टॅटिस्टिक्स असणार आहे. आणि डायनॅमिक्स काय असणार आहे? ब्रांच ऑफ
engineering mechanics which deals with the forces. काय असणार आहे ऍक्टिंग ऑन अ बॉडी, काय असणार आहे ते In a motion. इन मोशन. Motion. फॉर एक्झाम्पल काय देऊ शकता यासाठी तुम्ही फोर्सेस ऍक्टिंग ऑन काय असणार आहे Train. हा ट्रेन. ओके हा ने कार असेल तुमची, Cycle. सायकल. हा सायकलचं फॉर एक्झाम्पल व्हेरी गुड. सायकल आहे आणि त्या सायकलला तुम्ही एक्सटर्नल फोर्स सुद्धा अप्लाय. आता तुम्ही सायकल तुमच्या आहे ती मोशन चालूच आहे सायकलची. तुम्हाला एखाद्या मित्रानं महागून अजून एक सपोर्ट दिला म्हणजे धक्का दिला त्या सायकलला, मोशन अजून काय होणार आहे त्याची, इन्क्रीज होणार का डिक्रीज होणार. Increase. Increase. आणि अपोजिट डायरेक्शन तुम्हाला तो केला तर ते काय होणार आहे, मोशन डिक्रीज होणार आहे. Decrease होणार. Okay. आता स्टॅटिस्टिक्स मीन्स अँड डायनॅमिक्स मीन्स समजलं सगळ्याला. स्टॅटिस्टिक्स मीन्स काय असतं, डायनॅमिक्स म्हणजे काय. Yes, sir. सगळ्यांना हॅलो सर एक डाऊट. हा सर स्टॅटिस्टिक्स मध्ये कोणतं तरी एक ऑब्जेक्ट रेस्ट मध्ये पाहिजे ना. कोणतं तर ऑब्जेक्ट कसं म्हटलं हा ओके ओके. मुलांना सांगा 5 मिनिटं लेट सुरू, मुलांना सांगा 5 मिनिटं लेट सुरू, 2चं 2 5ला सुरू. ओके. बघा स्टॅटिस्टिक्स मध्ये बघा रेस्ट कंडिशन. आता एक दोन आपला दगड आहे, दगडाला आपण तो फोर्स अप्लाय केला, तर फोर्स अप्लाय केल्यानंतर तो त्याची कॅपॅसिटीनुसार तो आपला फोर्स, अशी कंडिशन असते की तिथं थोडाफार फोर्स अप्लाय केल्यानंतर ती बॉडी थोडी तर मूव्ह होत असते, आहे का मी काय म्हणतोय. पण त्याच्या कमी प्रमाणात फोर्स लागला तर ती बॉडी रेस्ट होणार आहे. आता मी फॉर एक्झाम्पल बिल्डिंग सांगितली, बिल्डिंगवर आपलं विंड फोर्स ऍक्ट केले आणि रेन ड्रॉप केले, त्या बिल्डिंगवर काय परिणाम होणार आहे का, त्याचा बिल्डिंग टिल्टिंग होणार आहे का, कोलॅप्स होणार आहे का, नाही. ती म्हणजे आपली रेस्ट कंडिशन. मोशन म्हणजे काय असणार आहे, मूव्ह करते, मुव्हिंग कार आहे, कारचं एक्झाम्पल असेल. कारला आता ते बघा, आता आपण कार स्पीडनं चाललेलो आहे, त्याचं ऍक्सिलेटर केलं तर काय होणार आहे, कारचं मुव्हिंग होणार आहे का, रिड्यूस होणार आहे, इन्क्रीज होणार आहे. ऍक्सिलेटर केलं तर इन्क्रीज होणार आहे. आणि ब्रेकिंग फोर्स अप्लाय केल्यानंतर त्या कारचं काय होणार आहे, Decrease होणार. ओके बरोबर. आता नेक्स्ट काय आहे, आता आपण काय बोलला डायनेमिक्स. डायनेमिक्स मीन्स रिलेटेड टू द मोशन आणि स्टॅटिस्टिक्स रिलेटेड टू, स्टॅटिस्टिक्स कशा रिलेटेड आहे, रेस्ट कंडिशन. ओके. आता डायनामिक्स अगेन 2 पार्ट्स. डायनामिक्सचे अजून 2 पार्ट्स पडतील, कायनेटिक्स अँड कायनेमॅटिक्स. Kinematics. ओके. कोण सांगते कायनेटिक्स अँड कायनेमॅटिक्स, माहिती आहे का कोणाला. ती ब्रँच ऑफ डायनेमिक्स आहे. आता ब्रँच कशाचे आहे ते, कायनेटिक्स अँड कायनेमॅटिक्स कशाचे पार्ट आहेत, Dynamics चे. हा ब्रँच ऑफ डायनामिक्स which deals with the bodies in motion due to application of forces, study of forces and their effect acting on a body when body is motion by considering forces causing motion. बघा मी फॉर एक्झाम्पल सांगतो, बॉडी आपली मोशन मध्ये असताना ज्या प्रोसेसमुळे त्याला मोशन निर्माण झालेली आहे, ज्या प्रोसेसमुळे त्या बॉडीला मोशन निर्माण झालेली आहे, त्या प्रोसेसचं जे कॉजिंग इन मोशन अँड त्याचं मास आपण कन्सिडरिंग करतो, त्याला काय म्हणतो आपण, कायनेटिक्स म्हणतो. आणि त्याला ऑपोजिट ना काय म्हणतो आपण, कायनेमॅटिक्स म्हणतो. म्हणजे त्या बॉडीचं कॉजिंग मोशन चालेल ते आपण कन्सिडर करत नाही आणि त्याचं मास सुद्धा कन्सिडर करत नाही, त्याला काय म्हणतो आपण, कायनेमॅटिक्स म्हणतो. ओके. कायनेमॅटिक्स आणि कायनेमॅटिक्स कोण सांगते का मला, आता कोण सांगते का, कायनेटिक्स अँड कायनेमॅटिक्स कोण सांगते का मला, कोण सांगते कायनेटिक्स अँड कायनेमॅटिक्स. considering process causing motion and mass of body is considered means kinetics. ना ऑपोजिट त्याच्या काय असणार आहे, कॉजिंग मोशन प्रोसेस जे आहे ते कन्सिडर करत नाही आपण आणि त्याचं जे मास आहे ते सुद्धा आपण त्या ठिकाणी. माझा आवाज मलाच रिपीट यायला लागला का, हा यस रिपीट होतोय. येस सर.
आता येतो का आवाज? हॅलो, रिपीट होत नाही ना? नाही. नाही. कोण सांगते मला? व्हॉट इज मीन बाय स्टॅटिक्स? Statics is a rest motion, अँड डायनॅमिक्स? is a motion. ओके. अजून कोण सांगू शकते? अजून कोण सांगू शकते? स्टॅटिक्स मीन्स कोण सांगू शकते ना? डायनॅमिक्स? Can I tell, sir? हा, येस. Statistics is the branch of engineering mechanics which deals with the forces acting on a body in rest is called statistics. फॉर एक्झाम्पल एखादं देऊ शकता का तुम्ही? Building, बिल्डिंग. स्टोनला तुम्ही प्रोसेस ऍक्ट केलं, पुश आणि पुलिंग केलं, तर स्टोनला पुश आणि पुलिंग केल्यानंतर काय त्या स्टोनवरती काय इफेक्ट होणार आहे, त्याचा पण डिस्प्लेसमेंट होईल, रिझल्टंट काय तर भेटणार आहे त्याचा आपल्याला. ओके. हू कॅन टोल्ड मी इंजिनिअरिंग मेकॅनिक्स? Can I, sir? येस. Study of forces and their effect acting on the body when body is in rest or at motion is called as engineering mechanics. ओके. मेकॅनिक्स? May I, sir? येस. Mechanic is the branch of physical science or applied physics which deals with the study of forces and their effect acting on a body which is at rest or in motion is called as mechanics. Statics and dynamics. What is mean by statistics? Who can tell me? Statistic is the branch of engineering mechanics and their effect acting on the body when body is in rest. Dynamics. तुम्ही सांगा dynamics means. It is a branch of engineering mechanics and their effect on the body when body is in motion. Okay. Kinetics and kinematics. One sounds of the kinetics. What is mean by kinetics and kinematics? What is mean by kinetics and kinematics? कोण सांगू शकते? ओके, मला नेक्स्ट लेक्चर सांगा व्हॉट इज मीन बाय कायनेटिक्स अँड कायनेमॅटिक्स. तुम्ही स्टडी करा कायनेटिक्स अँड कायनेमॅटिक्स मीन्स. ओके, नेक्स्ट बघूया आपण, डिस्कशन करूया आपण रिझल्टंट ऑफ कोप्लानर प्रोसेस. बेसिक युनिट्स. बेसिक युनिट्स म्हणजे फंडामेंटल्स युनिट्स, हॅलो सर. डिराइव्ड युनिट्स. हॅलो सर. हा सर, कायनेटिक्स आणि कायनेमॅटिक्स सांगू का? हा सांगा सर. कायनेटिक्स हे कॉजेस ऑफ मोशन मुळे होतं आणि कायनेमॅटिक्स हे जास्त करून फोकस, ऍक्सेलरेशन, आपलं स्पीड ऑफ ऑब्जेक्ट ह्यावर डिपेंड असतं. ओके, कन्सिडर काय करतो कायनेटिक्स आणि कायनेमॅटिक्स मध्ये? विथ कन्सिडरिंग फोर्सेस अँड मास कन्सिडर कशात करतो आपण? कायनेटिक्स युनिट मध्ये करतो. आणि कायनेमॅटिक्स अजून कोणतं सांगत होतो आता? ओके, स्टडी करा कायनेटिक्स अँड कायनेमॅटिक्स. तुम्हाला एक असाइनमेंट असेल, तो स्टडी करून मला उद्या सांगा कायनेटिक्स अँड कायनेमॅटिक्स. तुम्हाला नाही झालं तर मी सांगतोच कायनेटिक्स अँड कायनेमॅटिक्स. आता बघा, बेसिक युनिट्स, एसआय युनिट्स. बेसिक युनिट्स काय असते? कोण सांगते? हू कॅन टोल्ड मी बेसिक युनिट्स? काय असतात बेसिक युनिट्स? फोर्स युनिट काय? फोर्सेस युनिट काय असतं? Newton. SI units. MKS and CDS means what? MKS. तर एमकेएस म्हणजे मीटर, किलोग्राम आणि सेकंद.
Okay, and CGS means foot kilogram and gram second. centimeter gram. Centimeter gram. rigid body. Next, rigid body म्हणजे कसली बॉडी असते? ओबड धोबड. Okay. Elastic body, plastic body. Okay, हे सुद्धा आपण स्टडी करणार आहे. बघूया. Scalar quantity, vector quantity. Scalar means having only magnitude. Only magnitude. Yes, sir. For example, scalar quantity. Only magnitude. For example, 1 liter water in bucket. okay. Distance. अजून काय एक्झाम्पल देऊ शकता? And vector means magnitude and direction, both. Yes, sir. Yes. Yes, sir. Vector quantity. Yes, sir. Velocity is vector quantity का? Vector quantity. Vector quantity. And speed Vector quantity. and speed. Speed is a Quantity. scalar Scalar quantity. quantity. Speed is a Scalar quantity. Scalar distance and displacement. Distance and displacement. तर distance is a scalar quantity. Displacement is a vector quantity. displacement is vector quantity. Displacement is vector quantity. Then आपण हा स्टडी करणार आहोत त्या ठिकाणी. त्याच्यावर आपले जे प्रॉब्लेम्स असतील रिझल्टंट कॅल्क्युलेट करा ते सुद्धा आपण पाहतो इन दिस युनिट. ओके. फोर्स, लॉ ऑफ ट्रान्सफरबिलिटी ऑफ फोर्स, मोमेंट ऑफ फोर्स, कपल, मोमेंट. couple, resultant, parallelogram law of forces, triangle law, forces, polygon law, composition of coplanar, concurrent and non-concurrent forces, analytical method and graphical method. आता force system means what? कोण सांगू शकतो का force system? Force system मध्ये दोन पेक्षा जास्त फोर्स असतील तर त्याचा आपण यूज करतो. ओके. coplanar forces, concurrent forces, non-concurrent forces, collinear forces, ह्या प्रोसेसचा आपण स्टडी करणार आहे फोर्स सिस्टीम मध्ये. ओके. प्रिन्सिपल आता बघा फर्स्ट आपण आलो ग्राफिकल अँड अनालिटिकल मेथडनं जे कोप्लॅनर आणि कॉन्करंट प्रोसेस आहेत एका सिंगल प्लेन वरती प्रोसेस ऍक्ट असतील किंवा एका सिंगल प्लेन मधून तर असतील किंवा एखाद्या सिंगल प्लेन किंवा सिंगल पॉइंट मधून असतील किंवा एखाद्या ओरिजिन मधून प्रोसेस पास केलेले असतील, कॉन्करंट असतील किंवा नॉन कॉन्करंट प्रोसेस असतील, त्या प्रोसेसचा आपल्याला स्टडी करायचा आहे. त्यातून आपल्याला रिझल्टंट कॅल्क्युलेट करायचा आहे, मॅग्निट्यूड कॅल्क्युलेट करायचा आणि त्याचं डायरेक्शन सुद्धा आपल्याला कॅल्क्युलेट करायचं आहे. ओके. नेक्स्ट इक्विलिब्रियम ऑफ रिजिड बॉडी. त्यात आपण इक्विलिब्रियम ऑफ कोप्लॅनर प्रोसेस. कोप्लॅनर मीन्स एका सिंगल प्लेन मधून ते प्रोसेस पास होत असतील, ते प्रोसेस पास झाल्यानंतर आपल्याला रिझल्टंट कॅल्क्युलेट करायचा आहे. तो रिझल्टंट आपल्याला अनालिटिकल किंवा ग्राफिकल कंडिशन कॅल्क्युलेट करायचा आहे. ओके. डिफरंट टाइप्स ऑफ सपोर्ट असतील, सिंपल सपोर्ट असतील, सिम्पली सपोर्टेड असेल, ओव्हरहँग असेल, फिक्स्ड सपोर्ट असेल, फ्री बॉडी डायग्राम असेल त्याचा सुद्धा आपण स्टडी सेकंड युनिट मध्ये आपण करणार आहोत. फ्रिक्शन, टाइप्स ऑफ फ्रिक्शन, लिमिटिंग फ्रिक्शन, लॉस ऑफ फ्रिक्शन अँड डायनामिक फ्रिक्शन, inclined planes, ladders, support reaction, statically determinate beams, indeterminate beam असतील, with point loads, inclined load, uniform distributed load, uniformly varying load and couples. याचा आपण सगळ्यांचा स्टडी करणार आहोत. फ्रिक्शन मीन्स व्हॉट? व्हॉट इज मीन बाय फ्रिक्शन? घर्षण. ओके, घर्षण बरोबर आहे. आता बघा माझा मोबाईल आहे आणि हात आहे, मी असं स्लोली पास करतो, फ्रिक्शन होईल का? ओके. Yes, sir. आता असं मी ठेवलं, आता फ्रिक्शन होईल का? No, sir. No. No, sir. No, sir. ओके. No, sir. आणि मी डायरेक्ट फास्ट असं पास केलं तर फ्रिक्शन होईल का? हो सर. Yes, No, sir. sir. Yes, sir. Yes, sir. आणि मोबाईल असं sir. सेम ठेवलेला आहे, असं होईल का फ्रिक्शन? No, sir. No, sir. No, sir. आपण हा सुद्धा ह्या चॅप्टर मध्ये फ्रिक्शनच्या रिलेटेड जे प्रॉब्लेम्स असतील ते सुद्धा आपण या ठिकाणी स्टडी करणार आहोत. ह्या चॅप्टर मध्ये वी कॅन प्रिन्सिपल ऑफ व्हर्च्युअल वर्क, कन्सेप्ट ओनली, कन्सेप्ट आहे त्याचा व्हर्च्युअल वर्कच्या रिलेटेड, ते सुद्धा आपण त्या ठिकाणी पाहणार आहोत. अनालिसिस ऑफ पिन जॉइंटेड प्लेन फ्रेम्स.
आता 3.1 त्यात युनिट नंबर 3 चा बीट आहे 3.1 पिन जॉइंटेड स्टॅटिकली डिटर्मिनेट प्लेन ट्रसेस. ट्रसेस माहित आहे का? ट्रसेस व्हॉट इज मीन बाय ट्रसेस? परफेक्ट फ्रेम्स, अजम्पशन, डिटर्मिनेशन ऑफ नेचर, मॅग्निट्यूड ऑफ फोर्स. ट्रसेस बघितले का तुम्ही? इन जनरल कुठे यूज करतो? रेल्वे प्लॅटफॉर्म वरती बघितले का तुम्ही? रेल्वे प्लॅटफॉर्म इंडस्ट्रियल मध्ये आपण काय करतो? जनरली ट्रसेसचा यूज करतो. जे मोठे मोठे टावर्स असतील का तुम्ही फॉर एक्झाम्पल बघितले असतील बघा, मोठमोठे टावर्स असतील बघा, ते फक्त बोलले का ट्रसेस. हा ट्रसेस ब्रिज वरती. हा ब्रिज वरती ट्रसेसचा यूज केला. ओके. अजून तुम्ही रेल्वे प्लॅटफॉर्म वरती गेला का कधी? त्याच्यावर तिथे पण असतील बघा मोठमोठे इंडस्ट्रियल जे गोडवान्स असतील, कारखाना असेल आपला शुगरचा कारखाना, तिथे ट्रसेसचा यूज केला जातो. त्याचं डिटर्मिन स्ट्रक्चर आणि अनडिटर्मिन स्ट्रक्चर, डिटर्मिन आणि इनडिटर्मिन स्ट्रक्चरचा आपण स्टडी करणार आहोत. ओके. नेक्स्ट सेंटर अँड सेंटर ऑफ ग्रॅव्हिटीचा चॅप्टर आहे. नेक्स्ट युनिट आहे सेंटर अँड सेंटर ऑफ ग्रॅव्हिटी. सेंटर ऑफ ग्रॅव्हिटी अँड मुवमेंट ऑफ इनर्शिया. मुवमेंट ऑफ इनर्शिया यू कॅन स्टडी. तुम्ही केला असेल हा स्टडी मुवमेंट ऑफ इनर्शियाचा, सेंटर ऑफ ग्रॅव्हिटीचा 12th स्टँडर्डला. ओके. तर आपण मग बघा जे एक्झाम्पल सांगितले, कोण अजून सांगताय बघा? ही बॉडी आहे, त्या बॉडीचा सेंटर कुठं असेल? सेंटरवर असते. मध्यभागी. तर मुवमेंट ऑफ इनर्शिया असेल, सिमेट्रिकल असेल, अनसिमेट्रिकल सेक्शन असतील, त्याचा मुवमेंट ऑफ इनर्शिया आपल्याला कॅल्क्युलेट करायचा आहे. सपोज टी सेक्शन असेल, चॅनल सेक्शन असेल, आय सेक्शन असेल, त्याचा मुवमेंट ऑफ इनर्शिया, रेडियस ऑफ गायरेशन, मुवमेंट ऑफ इनर्शिया, कन्सेप्ट ऑफ सेंटर ऑफ मास, हे सगळं आपण ह्या 4th युनिट मध्ये पाहणार आहोत. ओके. नेक्स्ट सेक्शन 2 मधील फर्स्ट युनिट आहे कायनेटिक्स ऑफ पार्टिकल्स. रेक्टिलर मोशन, इक्वेशन ऑफ मोशन. कोण सांगते मला? हाऊ मेनी इक्वेशन ऑफ मोशन? 3. कोणकोणते आहेत? कोण सांगते का मला? सर मी. हा सांगा. V is equal to U plus AT, S is equal to UT plus 1 half AT square, V square is equal to U square plus 2AS. ओके. बरोबर आहे. कोण अजून सांगू शकते? बरोबर आहे का त्यांनी सांगितलेले इक्वेशन ऑफ मोशन? करेक्ट आहे. ओके. ओके. त्याचं आपण स्टडी करतोय ऍप्लिकेशन ऑफ रिलेटिव्ह व्हेलॉसिटी, सिंपल प्रॉब्लेम्स, कर्व्हिलिनियर मोशन, अँग्युलर मोशन मीन्स अँग्युलर मोशन केला मोशन इन सर्क्युलर पाथ. अँग्युलर कोण सांगते? अँग्युलर मोशन मीन्स मोशन इन सर्क्युलर पाथ ओमेगा. ओके. कायनेमॅटिक्स मध्ये कायनेमॅटिक्स ऑफ पार्टिकल्स मध्ये न्यूटन्स लॉ ऑफ मोशन फॉर लिनियर मोशन, अँग्युलर मोशन, डॅलम्बर्ट्स प्रिन्सिपल, रेक्टिलिनियर मोशन, ऑन ऑफ इन्क्लाइंड ऑफ प्लेन मोशन, ऑफ लिफ्ट मोशन ऑफ कन्सर्न बॉडीज, त्याला सुद्धा आपण स्टडी करू. न्यूटन्स लॉ कोण सांगतो मला? न्यूटन्स फर्स्ट लॉ. कोण सांगते मला न्यूटन्स लॉ? Can told me Newton's law, Newton's second law, and Newton's third law. कोण सांगू शकते का? आवाज येते माझा आहे ना? न्यूटन्स लॉ. Hello. Sir, I can. Okay. F equals to ma. डेफिनेट असं सांगा की मला यात डेफिनेशन मध्ये असं कोण सांगू शकतो का? न्यूटन्स लॉ. Force applied on a body is equals to mass into acceleration applied.
अजून anyone? कोण सांगतो ते अजून? न्यूटन्स थर्ड लॉ. तर मी हा येस. Every action imports which act simultaneously. हे थर्ड लॉ कसा लक्षात राहतो आपल्याला लगेच? तर सेकंड लॉ कोण सांगतोय मला पाठ सांगू. सेकंड लॉ, थर्ड लॉ कसा आपल्याला न्यूटन थर्ड लॉ लगेच कसं सांगताय? सेकंड लॉ Hello, कोण sir. सांगता? तर सेकंड लॉ F इज इक्वल टू MA आणि फर्स्ट लॉ हा आहे की जोपर्यंत आपण एका बॉडीला रेस्ट मधल्या बॉडीला आपण मोशन मध्ये करत नाही त्याला फर्स्ट लॉ म्हणतात. ओके चालेल. 6.2 सर्क्युलर मोशन kinetics of rotation of the mass movement of inertia Paulin's on centroidal rotation. त्याच्या रिलेटेड जे Paulin's असतील त्या युनिट्स मध्ये आपण पाहणार आहोत. ओके नेक्स्ट 17 नेक्स्ट युनिट इज वर्क एनर्जी मेथड. त्यामध्ये 7.1 इज बीट पोटेन्शियल एनर्जी, कायनेटिक एनर्जी ऑफ लिनियर मोशन, प्रिन्सिपल ऑफ कन्झर्वेशन ऑफ एनर्जी, वर्क एनर्जी इक्वेशन याचा आपण स्टडी करणार आहोत. ओके प्लस मूवमेंट मेथड, कोलिजन, इम्पॅक्ट, कोलिजन, डायरेक्ट, ओब्लिक, इलास्टिक कोएफिशिएंट ऑफ या सर्वांचा आपण स्टडी 7 युनिट मध्ये आपण करणार आहोत. ओके लास्ट युनिट आहे मेकॅनिकल व्हायब्रेशन. Hello, बेसिक sir. हा यस हॅलो सर, हा आवाज येत नाहीये सर तुमचा नीट. हॅलो. एक अनम्यूट करा, ज्याचा माईक चालू आहे त्यांनी अनम्यूट करा. म्यूट करा त्यांनी, कोणाचं राहिलेलं आहे त्यांनी. ओके लास्ट युनिट इज मेकॅनिकल व्हायब्रेशन, बेसिक टर्मिनॉलॉजी. ओके ओके आपण इथं स्टॉप करूया. नेक्स्ट लेक्चरला आपण फर्स्ट युनिट स्टार्ट करतोय. तर सर्वांनी लक्षात ठेवा की आपण फर्स्ट युनिट स्टार्ट करत असताना थोडं इन्स्ट्रक्शन सांगतोय तुम्हाला. नोटबुक तुम्हाला असणं गरजेचं आहे. ज्यावेळेस आपण राईट डाऊन करायला सांगतो त्यावेळेस आपले जे कन्सेप्ट असतील, डेफिनेशन असतील, ते सगळं आपण त्या ठिकाणी राईट डाऊन केलं पाहिजे. तरच आपल्याला पुढील कन्सेप्ट काय असतील ते समजा एकावर डिपेंड असतात. पाठीमागे आपल्याकडे काय तर बेस असावं की आपल्याला पाठीमागे बघून काय तर सांगता यावे. ओके नेक्स्ट तुम्हाला जे प्रॉब्लेमॅटिक, आपला सब्जेक्ट हा प्रॉब्लेमॅटिक आहे, त्या संदर्भात जे फॉर्म्युले असतील ते फॉर्म्युला आपण राईट डाऊन केल्यानंतर आपल्याला पुढे एखादा आपण पुढचा प्रॉब्लेम वर गेलेलो आहे तर पाठीमागे आपल्याला काय तर रेफरन्स असावा, तर आपल्या लक्षात नाही राहिलं तर सुद्धा आपण राईट डाऊन केलं पाहिजे सर्वांनी. ओके नोटबुक, पेन, कॅल्सी घेऊन प्रत्येकाने बसायचं आहे. ओके आपण नेक्स्ट लेक्चरला फर्स्ट युनिट स्टार्ट करतोय आणि आपण इन डिटेल्स मध्ये आपण ते जातोय. ओके तर सर्वांनी नेक्स्ट लेक्चरला जॉईन व्हायचं आहे. सर हे स्लाइड टेलिग्राफला टाकता का? हॅलो काय म्हणता? हे स्लाइड आहेत का युनिट ते आपल्या आता बघितलेल्या ते हा. टेलिग्राम सिलेबसच्या का? हा हो चालेल. हॅलो सर, हा कॅल्सी कसा पाहिजे ते सांगता का? कॅल्सीचा तुम्हाला मी त्या ग्रुपवरती फोटो टाकतो टेलिग्रामच्या, कोणता कॅल्सी युज करायचा आहे आपल्याला. ओके ओके सर. हा अजून एक 5-6 दिवस नसला तर सुद्धा चालेल, काय अडचण नाही. लगेच एवढे काही पण करू नका, कारण का लगेच अवेलेबल झाला तर लगेच घ्या. सायंटिफिक कॅल्सीच ना सर? सायंटिफिक हा हा नेक्स्ट लेक्चरला जॉईन व्हा.